श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. मी आज काजू करीची भाजी करणार आहे. त्यासाठी काजू घेतले, कांदे घेतले, टमाटे घेतले, लसूण घेतले आणि कोथिंबीर, अद्रक घेतले. हे सगळं घेऊन आता काजूची भाजी करायची. त्यासाठी सगळ्यात प्रथम आता कांदा आणि काजू शिजून घ्यायचे. 10-15 मिनटं चांगले शिजून घ्यायचं हे सगळं. आता हे आपले काजू आणि कांदा व्हाईट ग्रेव्हीसाठी आपण शिजून घेतलेले आहे. याची आता व्हाईट ग्रेव्ही करायची आहे. त्याच्यामुळे ते आता शिजून घेऊन हे असं गाळून घ्यायचं. हे पाणी फेकून द्यायचं. हे पाणी आपण काही यूज होत नाही आपल्याला ह्या पाण्याचा. आता हे मी मिक्सरला धुवून घेणार आहे याला परत एकदा. आणि आता हे धुवून घ्यायचं आणि याचं हे मिक्सरला वाटण करून घ्यायचं. पाण्याची काही गरज पडत नाही. कांदा हा ओलसरच असतो, त्याच्यामुळे आता काही वाटणामध्ये आपल्याला गरज पडणार नाही. व्हाईट ग्रेव्ही होती याची छान मग तयार. बारीक आपण आता याची व्हाईट ग्रेव्ही करून घेऊ. आता व्हाईट ग्रेव्ही झाल्यानंतर मग भाजीला आपण फोडणी द्यायची. हे बघा असं झालेलं आहे आपले आता ते काजू आणि कांदा. मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा तो. असं बारीक झाला का वाटून आता आपला. आता आपण फोडणी घालूया याच्या काजूच्या भाजीला. त्यासाठी मी काजू भिजत घातले होते. भिजत घातल्यामुळे त्याचे 2-2 तुकडे पटकन झाले. आता ते मी तळून घेणार आहे. हे बघा सगळे काजू आता मी तळून घेतले. आता ते सगळे काजू कढईमधून काढून घेणार आहे. आता तेलातच तळले काजू आणि फोडणी तुपाची दिली तरी चालती, पण मी तेलाचीच दिली. तेल टाकले. आता जिरं टाकून घेतले, लवंग, मिरं, विलायची टाकून घेतली. आता त्याच्यामध्ये दालचिनीचे 2 तुकडे टाकले, तमालपत्र टाकलं. आता कांदा टाकून घ्यायचा. 2 कांदे चिरले होते मोठे मोठे, ते टाकून घ्यायचे. चांगलं परतून घ्यायचं त्याला. आता कांदे चांगले परतून झाल्यानंतर आपण टमाटे टाकूया त्याच्यामध्ये. आपली ही भाजी सेम टू सेम हॉटेलसारखीच होती. खूप छान भाजी होती ही. 2 टमाटे टाकले. आणि ही काजूची भाजी कशी सगळ्यांना आवडतीच, छान होती ती भाजी. मग ह्या अशा पद्धतीने केली ना खूप छान टेस्ट लागते. आता माझी भाजी खूप छान झाली होती, मस्त झाली होती एकदम. लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला आणि आपल्या 12 वर्षाचा आपण जो मसाला करून ठेवलेला असतो तो मसाला मी टाकून घेतला याच्यामध्ये. आपला नेहमीचाच मसाला तो मी टाकून घेतला आहे. आता याच्यामध्ये मी व्हाईट ग्रेव्ही टाकून घेणार आहे. व्हाईट ग्रेव्ही टाकली की भाजी छान होती, मस्त होती व्हाईट ग्रेव्हीने. आता थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. मग जास्त पाणी नाही टाकत या भाजीमध्ये, जास्त नसते. असं घट्टसरच रस्सा असतो हा काजूचा, असाच ठेवायचा. जास्त पाणी नाही टाकून घ्यायचं. मीठ टाकायचं चवीनुसार. बघा भाजीला कलर पण किती छान आला आहे आणि भाजी पण किती सुंदर झाली आहे. शायनिंग पण छान आली आहे भाजीला. बघा किती मस्त झाली आहे. आता ते आपण तळून घेतलेले काजू होते ते टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. कोथिंबीर टाकायची. सगळं आता हे एकत्र करून घेऊ. आणि भाजी आता आपली याला शिजायला आता काही वेळ लागत नाही, फक्त ग्रेव्हीच आपली. कसुरी मेथी टाकायची थोडीशी. कसुरी मेथीने छान लागते भाजी ती. झाली बघा आपली भाजी तयार. किती मस्त भाजी झाली आहे. त्याच्यावर बटर टाकून घ्यायचं भाजीवर. बटरने याला टेस्ट खूप छान लागते, मस्त टेस्ट लागते. चपाती, काजूची भाजी आणि कांदा.